नमस्कार, मी अश्विनी आव्हाड. मी स्वामिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पंजाबी ड्रेसवर जी कुर्ती असते ती कुर्ती कशी शिवायची, काय काय मापं टाकायची, तर ते आज मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला इथे मी दाखवते की आपला पंजाबी ड्रेसवरची कुर्तीचा कपडा आहे. हे बघू शकता, हा पूर्ण धाग्याने वर्क केलेला आहे. तर इथे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक 40 चेस्टच्या मापाची कुर्ती बनवायची आहे. तर यासाठी मी इथे याला मॅचिंग असं 2 मीटर अस्तर घेतला आहे. तर आता याला काय काय मापं टाकायची मी तुम्हाला इथे दाखवते. इथे मी अस्तर अंतरून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. मी 2 मीटर अस्तर घेऊन डबल फोल्डिंगमध्ये घेतलेलं आहे. तर ज्या साईडला आपली बंद बाजू आहे त्या साईडकडून आपल्याला मापे टाकायचे आहेत. तर इथे आपली 10ची चेस्ट आहे. तर 10 मध्ये आपल्याला 2 एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तर असे 12 होतात. 10 मध्ये 2 एक्स्ट्रा घेतले आहेत. आता आपल्याला इथे गळ्याचं आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. इथे मी बघू शकतो 2.5ची गळा रुंदी घेते आणि शोल्डर ही 6.5ची घ्यायची आहे. 6.5ची शोल्डर ही तुम्ही कोणत्या पण मापासाठी टाकू शकता. 40ची 40च्या 40, 32, 34 या सगळ्या मापांसाठी 6.5ची शोल्डर आणि 2.5ची गळा रुंदी ही फिक्स आहे. मोंडा इथे मी 7चा घेणार आहे. आणि ते पुढचा गळा 5.5चा आहे. ह्या ड्रेसची पूर्ण उंची 44 आहे. तर आपल्याला 44 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा अस्तर तर हा आपल्याला पूर्ण घ्यावा लागतो. जी उंचीचं माप आहे ते आपण जो आपला ड्रेसवरचा मेन कपडा आहे वरचा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते. त्याची पूर्ण उंची 44 आहे. ते तुम्ही बघू शकता. आणि पुढचा गळा 5.5चा घेतलेला आहे. आता जी चोळी उंची असते ती चोळी उंची आपल्याला इथे टाकायची आहे. इथे चोळी उंची 14ची आहे. तर आपल्या दोन्ही साईड कडून आपल्याला पूर्ण व्यवस्थित माप घ्यायचं आहे. ह्या साईडने तेच आलं पाहिजे आणि ह्या साईडने पण तेच माप आलं पाहिजे. अशा प्रकारे आपला चौकोन व्यवस्थित सगळ्या साईडने रेडी होतो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, ह्या साईडकडून 14 ही चोळी उंची आहे. तर मापताना पण व्यवस्थित सगळ्या साईडकडून बरोबर आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. अशा प्रकारे आपला हा पूर्ण चौकोन व्यवस्थित रेडी झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फक्त एकच सेप द्यायचा आहे. इथे 1चं माप टाकून फक्त इथे असा थोडासा गोल सेप द्यायचा आहे. आणि इथे पुढे तुमचा जो गळा असेल तो मी गोल गळा टाकलेला आहे. आणि इथे कमरेच्या खालच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्क करून हे बघा, इथे बघू शकता तुम्ही पूर्ण आपला व्यवस्थित प्रमाणे आखून झालेला आहे. आणि ह्या साईडने आपण जिथे कमरेच्या खालच्या बाजूला आपण जिथे अर्धा इंच घेतलेला आहे त्या साईडने आपल्याला लांबवर अशी रेघ मारायची आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे एकदम शेवटपर्यंत ती रेघ मारायची आहे. आता आपल्याला ह्या साईडने
इथे कटिंग करून इथे अशा प्रमाणे इथपर्यंत आपल्याला कटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे आपली कटिंग करून झालेली आहे. तर हा पुढचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे. तर आता आपल्याला कपड्यावर आपण कटिंग करून घेऊया. तर मी तुम्हाला कपडा दाखवल्याप्रमाणे याच्यावर धाग्याची पूर्ण रेडीमेड डिझाईन आहे आणि जी वरची बाजू आहे त्या साईडला आपल्याला हातासाठी पण रेडीमेड डिझाईन दिलेली आहे. त्यामुळे आपण अस्तर कट करण्याच्या अगोदर पहिला हाताची कटिंग करून घेऊया. हाताची कटिंग करण्यासाठी आपल्याला दोन्ही पण ज्या बाजू आहेत त्या बाजू एकत्र करून मग आपल्याला हाताची कटिंग करावी लागेल. याची आपण शॉर्ट्स हातच ठेवणार आहोत. तर पहिले आपण याची कटिंग करू. ते हाताची साईड मी कट करून घेतलेली आहे. तर आता आपण इथे मी कपडा वेगवेगळा पुढचा आणि मागचा कपडा वेगवेगळा कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कटिंग करता यावी म्हणून. आता पुढच्या साईडने आपण जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी ड्रेसची पूर्ण उंची 44 आहे. तर त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 44 म्हणजे 2 इंच असं 2 मिळून 46 होते. तर आपल्याला पुढच्या साईडला ही रेडीमेड डिझाईन असल्यामुळे पुढच्या साईडला आपल्याला फक्त 1 इंच वाढवायचा आहे. म्हणून मी कपडा दोन्ही पण वेगवेगळा करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे. ही पुढची साईड आहे. आता ही पुढची साईड आपण कट करून घेऊ. कधी पण आपला जो मेन कपडा आहे तो थोडासा एक्स्ट्रा ठेवूनच कटिंग करायची. आपली फ्रंट साईड कट करून झालेली आहे. आता ही बॅक साईड आहे. तर आपण याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवून व्यवस्थित याच्यावर मी पूर्ण उंचीचं जे माप आहे ते माप टाकून खालचा भाग कट करून घेतलेला आहे. आपण याच्यावर पण जशी पुढच्या बाजूने कटिंग केली तशीच कटिंग करूया. आपली इथे कटिंग करून झालेली आहे. हा बॅक साईडचा पार्ट आहे, हा पुढचा पार्ट आहे आणि ही हाताची कटिंग आहे. आता मी तुम्हाला इथे अस्तर जॉईन कसं करायचं ते सांगते. आता इथे आपल्याला व्यवस्थित जो गळ्याच्या साईडला जी गळ्याची साईड आहे त्याच्यावर पूर्ण कपडा व्यवस्थित अंतरून, तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही सगळ्या साईडने पिनअप करून घ्या. पिन वगैरे व्यवस्थित लावून अस्तर पूर्णपणे त्याच्यावर व्यवस्थित अंतरून घ्या. आता आपल्याला इथे आपल्या गळ्याच्या साईडने गोल आकाराची शिलाई मारून त्याला खाची मारून हे अस्तर असं आतल्या साईडला पलटी मारायचं आहे. त्यासाठी अस्तर अंतरांतानेच आपल्याला वरच्या साईडने अस्तर अंतरून व्यवस्थित इथे गळ्याला गोल शिलाई करायची आहे आणि गोल शिलाई झाल्यावर त्याला खाची मारून ते अस्तर आतमध्ये पलटी करायचं आहे. हीच पद्धत आपण बॅक साईडला पण तीच यूज करणार आहोत. अशा प्रकारे आपला इथे गळा रेडी आहे आणि पूर्ण अस्तर मी याला जॉईन करून घेतलेला आहे आणि अस्तरची पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घेतलेली आहे. आता तुम्ही सरळ बघू शकता पूर्ण कुठेही फुगा न येता अस्तर आणि वरचा कपडा व्यवस्थित अटॅच झालेला आहे. बघा आता आपल्याला इथे शोल्डर फिटिंग करायचे आहे. तसाच पाठीमागचा पार्ट पण पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे शोल्डर फिटिंग करायची आहे. तर ते शोल्डर कशी फिटिंग करायची हे मी तुम्हाला सांगते. हा खालचा कपडा सरळ ठेवायचा आणि जो पाठीमागचा भाग आहे तो असा उलटा ठेवायचा उलट्या साईडने. आणि इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शोल्डर इथे एकमेकावर ठेवून घ्यायची. इथे आपल्याला शोल्डर फिटिंगच्या मापाने करायचे आहे. जसं शोल्डर फिटिंगचं माप मी घेणार आहे गळ्याच्या साईडने 1.5 इंच आणि जी हाताची साईड आहे त्या साईडने अर्धा इंच या मापावर आपल्याला शोल्डर फिटिंग करायचे आहे. 1.5 इंच म्हणजे अर्धा इंच आणि त्याच्या पुढे 3 लाईन असं या साईडने 1.5 इंच आणि बाहीच्या साईडने अर्धा इंच ह्या मापावर आपल्याला शोल्डर फिटिंग करून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे इथे मी स्लीव्ज लावून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे शोल्डर फिटिंग करून इथे ह्या साईडने दोन्ही साईडने शिलाई अर्ध्यापर्यंत मारून घेतलेली आहे। आता आपल्याला फिटिंगचं माप हे कसं टाकायचं हे मी तुम्हाला दाखवते। तर ह्या साईडने इथपर्यंत आपली जी चोळी उंची आहे, आपण चोळी उंची 14 ची घेतली होती, तिथे 14 वर मार्क करायचं। त्याच्या खाली आपल्या मापामध्ये जे उभे कट आहेत, तर आपले उभे कट आहेत 20, ह्या 20 वर इथे मी मार्क करते। इथे चोळी उंचीचं माप टाकलं आहे आणि ह्या साईडला उभे कट जे आहे त्या उभे कटचं माप टाकले आहे, तर 20 टाकलेलं आहे। तसंच ह्या साईडने पण तेच। तर आपल्याला या दोन्हीमध्ये आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे। आपण ते छातीचं माप जे आहे त्याचं आपण मध्य घेऊया। तर 24 येते, 24चा मध्य 12, इथे मी 12 वर टिक मार्क केलेली आहे। आता आपण चोळी उंचीवर मार्क करूया। इथे 25.5 येते, तर 25.5चा मध्य भाग हा 13.5 येतोय। तसंच आपण जिथे उभे कट घेतलेले आहेत त्या उभे कट वर पण आपल्याला तसंच करायचं आहे। आता इथे आपण सगळ्यांचं मध्य काढून घेतलेलं आहे। आता इथे मी फिटिंगचं माप टाकते। आपल्याला इथपासून ते इथपर्यंत आपल्याला किती फिटिंग आहे, कधी पण जे आपण माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा कधी पण अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा ठेवायचं। जसं आपण 10चं माझं फिटिंगचं माप येतं, मी 10.5 वर मार्क करते, तसे इथे आपण चोळी उंचीचं फिटिंग टाकायचं आहे। म्हणजे आपले उभे कट आहेत त्या उभे कटच्या तिथे आडवे कट, उभे कट आपण जिथे घेतलेले आहेत तिथून आडवे कटचं माप टाकायचं आहे। हे माप जसं मी ह्या साईडला केलंय तसंच ते आपण साईडला करायचं आहे आणि आपण लाईन व्यवस्थित मारून घ्यायची आहे। ते तुम्ही इथे बघू शकता, इथे असे फिटिंगचं आपण माप टाकलेलं आहे। तर हेच माप मी त्या साईडला पण टाकून इथपासून ते इथपर्यंत आपण डबल शिलाई घेणार आहोत। आता अशा प्रकारे इथे मी फिटिंगचं माप टाकलेलं आहे, फिटिंगची शिलाई पण करून घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता इथे जे आपण आडवे कट जे आपले आहेत तिथपर्यंत आपली फिटिंगची शिलाई आहे। आता आपल्याला जे आडवे कट बनवायचे आहेत त्याचं माप मी तुम्हाला सांगते। आता हे जे आपण आडवे कट पासलं फिटिंगचं माप आहे तिथून 1.5 इंचावर मार्क करणार आहोत। दोन्ही साईड कडून फिटिंगच्या शिलाई जवळ 1.5 इंचावर मार्क करायची आणि त्या मार्क पासून खालपर्यंत स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। तेव्हा तुम्ही ते बघू शकता ही स्ट्रेट लाईन मारलेली आहे। दोन्ही साईड कडला दोन्ही साईडने हेच करायचं आणि जी स्ट्रेट लाईन मारलेली आहे ती आपल्याला उरलेला जो पलीकडचा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही इथे हा व्यवस्थित आपला कटिंग करून झालेला आहे। आता हा जो उरलेला भाग जो आहे आता याच्यापासून आपल्याला आडवे कट बनवायचे आहेत। आता आपण मशीनवर जी आपली ही साईड आहे ह्या साईड पासून इथे असा डबल फोल्ड करायचं आणि ह्या साईडने पण डबल फोल्ड करून घ्यायचं। हे असं तुम्ही इथे बघू शकता, इथे डबल फोल्डिंग करून आडवी शिलाई मारायची आणि त्याच प्रकारे तशी शिलाई खाली घेऊन इथे पण पूर्णपणे डबल फोल्डिंग करून आपल्याला शिलाई मारायची आहे। हीच पद्धत आपल्याला त्या साईडने पण करायची आहे। आता मी आडवी कट पूर्णपणे शिलाई मारून घेते। चला, अशा प्रकारे आपला इथे टॉप शिवून रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता कट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बनवलेले आहेत। पूर्ण व्यवस्थित असे कट आपले बनवून रेडी झालेले आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईड कडून एकदम स्ट्रेट लाईन दिसतेय। हे बघा, हा पुढचा गळा, ही पुढची साईड आहे। पूर्ण व्यवस्थित असा
पाठीमागच्या साईडने पुढच्या साईडने पूर्ण स्ट्रेट असा व्यवस्थित आपला शिवून रेडी झालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि शिवून झाल्यावर कसा बसतोय, कशी फिटिंग बसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।